ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये कुणाच्या वाट्याला कोणत्या जागा येतील, कोणत्या जागेवर कोण लढणार आणि पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर नेमकं काय करणार या संदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपण जर हे दोन्ही जिल्हे जर बघितले तर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण लोकसभेच्या 4 जागा आहेत. त्यापैकी ठाणे नेहमी शिवसेना जिंकतं. सध्या तिथे शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार आहेत. ते सध्या उबाठा गटाकडे आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे निवडून आलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. भिवंडी भाजप लढतंय. सलग 2दा तिथे कपिल पाटील निवडून आलेले आहेत आणि पालघरमध्ये राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. म्हणजे एकूण 4 जागांपैकी 3 जागा ह्या शिवसेनेकडे आणि 1 जागा भाजपकडे. अर्थातच या 4ही जागांवर शिवसेना भाजपा युतीचं वर्चस्व आहे. इथे काँग्रेस राष्ट्रवादीला शिरकाव करू दिलेला नाहीये आणि म्हणूनच यावेळी ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये आपण जिंकायचंच. आपण शिवसेना भाजपाच्या जागा कमी करायच्याच असा संकल्प शरद पवारांनी केलेला आहे. आणि शरद पवारांनी इंडिया जे आता विरोधकांची एकजूट आहे त्यांच्याकडे जो सर्वे दिलेला आहे त्याच्यापैकी या 4 जागांपैकी आम्ही 3 जागा जिंकतोय असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे इंडियाचा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्येही भिवंडी, पालघर आणि ठाणे या 3 जागा आम्ही जिंकतोय असा हा सर्वे आहे. प्रत्यक्षात या जागांची वाटणी कशी होते, कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा येतात यावर बरंचसं काही अवलंबून आहे. ते 2019 मध्ये पूर्णतः युतीचं वर्चस्व होतं. 4 पैकी 4 जागा त्यांच्याकडे होत्या. यावेळी जी काही फाटाफूट झालेली म्हणजे शरद पवारांचा पक्षही फुटलाय, शिवसेनाही फुटली आणि या फुटीचा फायदा घेत भाजप आपल्या जागा वाढवतंय का आणि जास्त जागा पदरात पडून घेण्याच्या नादात काही मतदारसंघ ती गमावते का असेही प्रश्न आता विशेष चर्चेत आहेत. म्हणजे कल्याण मागितलं जात आहे. सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर बोंबाबोंब झाली, कल्याण भाजपा लढणार. आता मात्र भाजपचे नेते सांगतायत की कल्याण हे श्रीकांत शिंदेत लढणार. म्हणजे कल्याणच्या जागेवर जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय. ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाईल आणि तिथे श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे आता फिक्स झालंय. पण त्या बदल्यामध्ये ठाण्यामध्ये काय होणार तर ठाण्यामध्ये जे शिवसेनेचे खासदार निवडून आले होते राजन विचारे, हे राजन विचारे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यांची बऱ्यापैकी बांधणी आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उतरवायचा असं भाजपने ठरवलेलं आहे. म्हणजे खरं तर संजय केळकर किंवा गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक हे निवडणूक लढवतील असं सांगितलं जात आहे. संजीव नाईक यांच्या बैठका सुरू आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भाजप ठाणं आपल्या पदरात पाडून घेते की काय अशी ही शंका निर्माण झालेली आहे. तिथे मात्र राजन विचारेच जिंकतील असं शरद पवार किंवा महाविकास आघाडी म्हणते. प्रत्यक्षात ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे तिथे राजन विचारे पुन्हा जिंकतील का अशी ही शंका आहे. मात्र ही जागा भाजपकडे गेल्यानंतर शिवसैनिक हे भाजपला मतदान करतील का हाही दुसरा प्रश्न आहे. जर ती जागा भाजपकडे गेली तर शिवसैनिक हे शिवसेनेलाच मतदान करतील असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे राजन विचारे हे पुन्हा निवडून येतील असं महाविकास आघाडीचा सर्वे म्हणतोय. आता कल्याण ही शिवसेनेकडेच राहील म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राहील आणि ठाण्यावर घमशान होईल. ती नेमकी जागा कोणाकडे जाते याच्यावर बरंचसं काही अवलंबून राहील भाजप ती पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नामध्ये. आता राहिलं पालघर आणि भिवंडी. भिवंडी हा भाजपचाच बालेकिल्ला आहे. तिथे दोन्ही वेळेस कपिल पाटील हे निवडून आलेले आहेत. चांगल्या मतांच्या फरकाने ते जिंकलेले आहेत. यावेळेस त्यांचं तिकीट फिक्स आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बदलला जाणार नाही. पालघर मात्र घोटाळ्यामध्ये आहे. पालघरमध्ये त्या मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर यांचं प्राबल्य आहे.
ते चांगल्या प्रकारे तिथे मतांची आघाडी घेऊ शकतात. आणि त्यामुळं जर हितेंद्र ठाकूर जो ठरवतील तोच तिथे उमेदवार असेल आणि तोच तिथे जिंकेल, अशी सध्याची तरी परिस्थिती आहे. म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे 3 आमदार आहेत आणि अर्धा अधिक मतदारसंघ हा त्यांच्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये येतोय. बोईसर, वसई आणि नालासोपारा म्हणजे सर्वात अधिक जी मतदारसंख्या आहे ती याच मतदारसंघांमध्ये आहे आणि त्या मतदारसंघावर हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे. उर्वरित या मतदारसंघामध्ये जे विधानसभा आहेत त्याच्यापैकी विक्रमगड हा राष्ट्रवादीकडे आहे, डहाणू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे आहे आणि पालघर ही एकमेव जागा शिवसेनेकडे अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. म्हणजे एकूण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर जर एनडीएकडे गेले म्हणजे शरद पवारांकडे जर ते गेले तर सहज त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो, कारण त्यांच्या पाठीशी शरद पवारांची ताकद लागेल, शिवसेना लागेल आणि काँग्रेसही त्यांच्या बरोबर राहील. म्हणजे महायुतीला हरवण्यासाठी किंवा नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र येऊन हितेंद्र ठाकूर यांना मदत करतील. त्यामुळे हितेंद्र ठाकूर हे सध्या त्यांचे पत्ते जरी ओपन करत नसले तरी मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत आणि आपला उमेदवार तिथे उतरवण्याच्या तयारीमध्ये. पण त्याच वेळी भारतीय जनता पार्टीनेही या मतदारसंघाकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे, बांधणी सुरू केलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमच त्या मतदारसंघात आता मनोर इथे भाजपाचं कार्यालय उभारून काम करायला सुरुवात झालेली आहे. विलास तरे हे खरं तर हितेंद्र ठाकूरांचे खासमखास त्यावेळेचे आमदार होते, आता ते भाजपकडे आहेत आणि त्यांना शब्द दिलेला आहे की तुम्हाला आम्ही लोकसभेला तिकीट देऊ. म्हणजे इकडे हितेंद्र ठाकूर हे काय करतात यावर बरंचसं काही अवलंबून असताना त्यांनी विलास तरे यांना आता निवडणूकमध्ये उतरवण्याची तयारी चालवली. खरं तर विलास तरे हे हितेंद्र ठाकूर कधीही मान्य करणार नाहीत, पण भाजपची खेळी काय आहे हे आतापर्यंत कळत नाही. मात्र विलास तरे यांना भाजपने कामाला लावलेला आहे आणि त्याच वेळेस हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तिथे खासदार आहेत. हे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे आहेत. त्याच वेळेस तिथे जर हितेंद्र ठाकूरांनी उमेदवार उभा केला किंवा भाजपने ही जागा घेण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठा पेच प्रसंग निर्माण होणार आहे. म्हणजे पालघर यावेळेस कुणाकडे जाईल हे सध्या तरी राजेंद्र गावित हे एकच नाव समोर आहे. मात्र राजेंद्र गावित यांना बाजूला करून भाजपनी जागा घेतली किंवा राजेंद्र गावितांना भाजपकडून त्यांनी उमेदवारी दिली, कारण भाजपचं जे प्राबल्य आहे किंवा भाजपचं जे प्रस्थ आहे ते पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी असं सांगितलं जातं. खरं तर तसं वास्तव नाही आहे, मात्र भाजपला त्यांच्या जागा वाढवून पाहिजेत आणि म्हणून कदाचित ते पालघरवर लक्ष ठेवून असतील. हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने ती जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील. मात्र हितेंद्र ठाकूर नेमकं काय करतील, कारण हितेंद्र ठाकूर हे नेहमी सत्ताधारी पक्षाच्या बरोबर असतात. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्याशी बऱ्यापैकी जमवून त्यांनी घेतलेलं आहे, एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्याशी जुळून घेतलेलं आहे. म्हणजे खरं तर खूप दुश्मनी होती. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलंय की एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यामध्ये जोरदार घमशात झालं होतं. आत्ता मात्र एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांचं बऱ्यापैकी जमतंय आणि हितेंद्र ठाकूर यांचं भाजपाशी चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. पण त्याच वेळेस हितेंद्र ठाकूर हे शरद पवारांच्या मर्जीतले आहेत आणि म्हणून शरद पवारांनी सांगितलंय की हितेंद्र ठाकूर यांना ही जागा सोडायची. म्हणजे बहुजन विकास आघाडीला जर जागा ही सोडली आणि त्यांच्या पाठीशी ताकद जर उभी केली तर भाजपची एक जागा ही कमी होऊ शकते. म्हणजे ज्या 4 जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतल्या होत्या त्याच्यापैकी पालघर ही जागा ते कमी करू शकतात. आणि त्याचबरोबर भिवंडीवरही शरद पवारांचा फार पूर्वीपासून डोळा आहे. म्हणजे दोन्ही निवडणुकांमध्ये त्याचा डोळा होता, मात्र फारसं काही तिथे चाललं नाही. यावेळेस त्यांनी शब्द दिलेला आहे की जितेंद्र आव्हाड यांना तिथे उतरवायचं, कपिल पाटील यांचा पराभव करायचा आणि भाजपची ती जागा आपण आपल्या हातामध्ये घ्यायची. म्हणजे पालघर भिवंडी ते घेण्याची तयारी आहेत आणि राजन विचारे तर येणारच असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या 3 जागा ही संयुक्त विकास आघाडी जी इंडिया आहे ही घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामध्ये नेमकं काय होईल आत्ता सांगता येत नसलं तरी भारतीय जनता पार्टी ज्या काही जागा वाढवून मागते, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ज्या जागा आहेत, म्हणजे आता 3 जागा ज्या शिवसेनेच्या आहेत त्याच्यापैकी ते पालघरवर दावा करतायत आणि
ठाण्यावरही दावा करतायत. जर काही फिसकटलं म्हणजे या मतदारसंघातला ठाणे आणि पालघर हा खरं तर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा होता. ज्यावेळेस एकत्र हा जिल्हा होता त्यावेळेस आनंद दिघे साहेबांच्या पायाखालचा, त्यांच्या डोळ्याखालचा हा जिल्हा होता. इथला शिवसैनिक आहे तो शिवसेनेला मानणार आहे, आनंद दिघे साहेबांना मानणार आहे. त्याच्यामुळे जर ही जागा भाजपला जर गेल्या तर शिवसैनिक हा भाजपला मतदान करेल का, हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जागा वाटपांचा जो काही घोळ आहे तो शेवटपर्यंत सुरूच राहील. मात्र या फाटाफुटीच्या नादामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे ज्या 4 जागा होत्या त्याच्यापैकी 1-2 जागा ते गमावतील का, अशी शंका आता वाटायला लागलेली आहे. कारण भारतीय जनता पार्टी या 4 पैकी त्यांच्याकडे जी फक्त भिवंडी होती त्याच्यामध्ये ते ठाणा आणि पालघर घेण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित पालघर हितेंद्र ठाकूर यांच्याकडे त्यांच्या वतीने जाऊ शकते. कारण हितेंद्र ठाकूर यांचं जे वर्चस्व आत्ताचं पालघर जिल्ह्यामध्ये आहे, एकंदरीत मतदारसंघाचं जे काही मतांची आकडेवारी आहे, ज्या पद्धतीने हा मतदारसंघ बांधला गेलेला आहे ते जर आपण बघितलं तर तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो. म्हणजे शरद पवारांचा जो होरा आहे तो याच बळावर आहे की 6 पैकी 5 आमदार हे हितेंद्र ठाकूर यांच्या बरोबर राहतील आणि पालघरमध्ये जिथे शिवसेनेचा आमदार आहे श्रीनिवास वनगा तिथलीही मतं बऱ्यापैकी मिळतील. आणि म्हणून इथे हितेंद्र ठाकूर यांचाच उमेदवार निवडून, हितेंद्र ठाकूर यांच्याकडे उमेदवार कोण आहे तर हितेंद्र ठाकूर हे कोणाला उभे करणार हे अजून गुलदस्त्यात आहे. म्हणजे त्यांचं शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही की त्यांचा उमेदवार कोण असणार का ते काय करणार. भारतीय जनता पार्टीचा पालघर जिल्ह्यामध्ये कस लागणार आहे. हितेंद्र ठाकूर यांचा एक उमेदवार असेल, शिवसेना भाजपचा राजेंद्र गावित असतील तर राजेंद्र गावित यांना बदलतील असं वाटत नाहीये. आणि त्याच वेळेस महाविकास आघाडीने जर उमेदवार द्यायचा प्रयत्न केला, कारण भिवंडीमध्ये घमशान चालू आहे की भिवंडी राष्ट्रवादीला द्या आणि काँग्रेसला पालघर घ्या, असं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये 3 उमेदवार पालघरमध्ये एकमेकांसमोर उभे राहतील का अशी ही शंका वर्तवली जाते. प्रत्यक्षात काहीही घडलं तर हितेंद्र ठाकूर नेमके काय करतील यावर बरीचशी काही गणितं अवलंबून आहेत. आत्ताची जी परिस्थिती आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नामध्ये भाजपा आहे. म्हणजे भाजपाची जिथे 1 जागा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये होती तिथे त्या 2 जागा त्यांचा करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित ते 3ही जागांवर लढण्याचा त्यांचा विचार असेल. आणि कल्याणची जागा जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडे हे ठेवतील का, त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना ते काही दुखावणार नाही आहेत. त्यांच्या जागेवर त्यांना ते 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. आता त्या बदल्यामध्ये ते पालघर आणि ठाणे इथे तडजोड करतील असं दिसतंय. खरं तर 4ही जागांवर जे काही भाजपात आणि शिवसेनेचं वर्चस्व होतं ते आता या जागा वाटपाच्या 60 मारीमध्ये ते वर्चस्व निसटतंय की काय. आणि महाविकास आघाडीचा अर्थात शरद पवार यांचं ह्या जिल्ह्यावर खूप लक्ष आहे. म्हणजे दोन्ही जिल्ह्यांवर हे खूप लक्ष आहे आणि त्यांना तिथे चंचू प्रवेश मिळतो काय, किंवा एखादी सीट त्यांची निवडून येते की काय अशी आता शंका वाटायला लागली. म्हणजे सर्वे जे सांगतायत त्या सर्वेनुसार ते सर्वे भाजपच्या विरोधात गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीला या पालघर जिल्ह्यामध्ये किंवा भिवंडी मतदारसंघामध्ये फारसं यश मिळणार नाही असं सर्वे सांगतायत. प्रत्यक्षात भिवंडीमध्ये फार घडामोडी घडणार नाहीत, तिथे कपिल पाटील आपलं वर्चस्व टिकून राहतील. पालघरचं काय होईल हे मात्र सांगता येत नाही. आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये राजन विचारे हे आपला बालेकिल्ला राखतील का, त्यांनी जर तो बालेकिल्ला राखला तर तो शिवसेनेला आणि भाजपाला मोठा सेटबॅक बसेल आणि पुन्हा एकदा ठाणे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे जाईल का अशी शक्यता आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांची जी शिवसेना आहे ह्या शिवसेनेचा आता कस लागणार आहे. आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे अगदीच लोकसभा निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत, याच लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा युतीचं नेमकं काय होणार, ते आपला बालेकिल्ला राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जी महाविकास आघाडी आहे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ज्या निवडणुका लढणार आहेत त्या पक्षांच्या जागा वाटप नेमक्या कशा होणार आहेत.